आणि यानंतर एक मोठी बातमी हाती येते। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे हे आता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। काही दिवसांपूर्वीच त्यांनी नाशिकमध्ये एका कार्यक्रमात आपण आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केलेली होती। त्यानंतर ही एक महत्त्वपूर्ण अपडेट येते। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे आता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। त्यांचा हा पक्षप्रवेश लवकरच पार पडणार आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये आता काँग्रेसच्या तिकिटावर संजय पांडे निवडणूक लढवणार का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे काही दिवसांपूर्वीच संजय पांडे यांनी अंधेरीमधून आपण निवडणूक लढणार असल्याची घोषणा केलेली होती। आता संजय पांडे काँग्रेसच्या या बैठकीनंतर प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जाते। संजय पांडे आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि आता ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। काँग्रेसची एक महत्त्वाची बैठक पार पडते आहे काश्मीरामध्ये। कोकण प्रांतासंदर्भातली ही बैठक आहे। या बैठकीच्या नंतर आता संजय पांडे हे आता काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। काही वेळापूर्वीच आपला प्रतिनिधी मृत्युंजय सिंग यानं देखील काँग्रेसमध्ये आज पक्षप्रवेश होणार असल्यासंदर्भातली अपडेट दिली होती आणि कदाचित या पक्षप्रवेशामध्ये संजय पांडे यांचं नाव असू शकतं। अपडेट जाणून घेऊयात। राजू सोनावणे आपल्यासोबत आहे। राजू, संजय पांडे यांचा पक्षप्रवेश आजच होणार आहे की? दीपक, पाहतो आपण मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे जे आहे ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत आणि त्या संदर्भातली चर्चा जी आहे ती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि इतर नेत्यांशी झालेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर संजय पांडे हे मुंबईचे पोलीस आयुक्त राहिलेले आहेत आणि आता ते विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरू पाहत आहेत। आपण जर पाहिलं असेल तर साधारणतः काही दिवसापूर्वी 15 दिवसापूर्वीच्या आधी जे आहे तर संजय पांडे यांनी जे आहे ते सोशल मीडियावरती जाहीर केलेलं होतं की मी माझ्या राजकीय जीवनासाठी सुरुवात करत आहे। मुंबई अंधेरीमधून जे आहे ते निवडणूक लढण्यास इच्छुक आहे, अशा प्रकारचं सुद्धा संजय पांडे यांनी म्हटलेलं होतं। मात्र आता कुठेतरी संजय पांडे हे काँग्रेसच्या बॅनरवरती जरा पाहायला मिळत आहेत। आज काँग्रेसच्या बैठक आहे, कोकण विभागीय ही बैठक आहे आणि बैठकीमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे। खरं तर आज काँग्रेसचे सगळे नेते म्हणजे नाना पटोले असतील, बाळासाहेब थोरात असतील, प्रभारी रमेश चंडिकला असतील, हे सगळे जे आहेत ते आज याच्यामध्ये मीरा महेंद्रला पाहायला मिळतं आणि त्या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये जे आहे ते प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे। जर प्रवेश केला तर अंधेरी पश्चिम मधून जे आहे ते संजय पांडे जे आहे ते निवडणूक लढण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे त्यांचा आज प्रवेश होतोय का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील। राजू, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।